नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण गेल्या महिन्यात 3 व्हिडिओज अपलोड केले होते. पण त्या तिन्ही व्हिडिओच्या ॲनालिटिक्सवरून असं समजलं की जवळपास 98% लोक चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत. त्यामुळं मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे खूप लोकांना मी बोलल्यानंतर कळलं की ते म्हणले की सबस्क्राईब कसं करायचं. तर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही चॅनलचं असं खाली नाव येतं, त्या चॅनलच्या नावाच्या पुढे एक पांढऱ्या कलरचं किंवा पांढऱ्या रंगामध्ये एक टॅब असतो, तिथं फक्त क्लिक केलं की सबस्क्राईब होतं. सबस्क्राईब केल्यानंतर माझा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला तो लगेच पाहायला मिळतो आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मलाही प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला सुरू करूयात. मी गजानन वाघमोडे, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण पाहिलं की 27 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 27 असेल, 28 असेल, 29 असेल, ह्या पूर्ण तारखांमध्ये महाराष्ट्रात जंगी सगळीकडे आनंद साजरा करण्यात आला. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं. खूप लोकांनी स्वागत केलं. कारण 27 तारखेलाच वाशीमध्ये महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण जो समिती होती त्यांच्या सर्व मागण्या मान्य आहेत म्हणून त्यांना एक परिपत्रक दिलं. परिपत्रक म्हणजेच आपण एक ड्राफ्ट म्हणू शकतो. प्रशासनानं बनवलेला एक गॅझेट होतं राज्य शासनाचं. नक्की मित्रांनो, खूप लोकांना हा वाटलं की आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय. खरंच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय का अजून गुंतत चाललाय हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघणं खूप गरजेचं आहे. चला तर सुरुवात करूयात. मित्रांनो, कोणतंही जे आंदोलन असतं किंवा कोणतीही एखादी चळवळ असते ती एकदा सक्सेसफुल होत नाही किंवा एकदा यशस्वी होत नाही. त्याला वेगवेगळे टप्पे असतात. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेलं जे आंदोलन आहे ते एकदा सक्सेसफुल नाही झालेलं आहे. म्हणजे टप्प्याटप्प्यात ते सक्सेसफुल होत चाललंय. आपण पाहिलं असेल की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं तेव्हा सरकारनं काही लोकांच्या कुणबी नोंदी शोधल्या, ज्यांना त्याच्या मिळालं त्यांना प्रमाणपत्र दिली. त्यानंतर पुढच्या टप्प्यातल्या आंदोलनामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं प्रमाण वाढवलं आणि त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिली. त्यानंतर आता ह्या स्टेपला सरकार येऊन पोहोचलंय की त्यांनी एक परिपत्रक काढलंय ज्याच्यामध्ये ते सांगतायत की सखे सोयरे आणि हा एक ड्राफ्ट त्यांनी तयार केलाय, मसुदा तयार केलाय असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये बहुतांश प्रमाणात हा प्रश्न सुटत चाललाय असं आपल्याला वाटतं. पण 27 तारखेला जो GR आला त्यानुसार खूप लोकांना असं वाटलं की खरंच सगळ्यांना आरक्षण मिळालंय. तर आपण त्याबद्दलच एक सविस्तर चर्चा करतोय की खरंच सगळ्यांना आरक्षण मिळालंय का आणि त्या GR मध्ये नक्की काय आहे, म्हणजे GR मध्ये सरकारनं नक्की लिहिलंय काय, तर त्याबद्दल. तर मित्रांनो, आपण एक स्टेप आपण डिस्कस करतोय. सर्वात पहिल्या स्टेपमध्ये ओबीसीतून आरक्षण हवं होतं असं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण ज्या आंदोलनाची समिती आहे त्यांचं म्हणणं होतं. मग पहिल्या स्तरावरती ज्या लोकांचे सापडले त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सरकारनं केलं. दुसऱ्या स्टेपवरती ज्यांच्या सापडतायत किंवा ज्यांच्या मिळू शकतात अशा लोकांना त्यांच्या नोंदी बघून हुडकून त्या लोकांना प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर आता तिसऱ्या स्टेपला काय करण्यात येतंय, सखे सोयरे असं मनोज जरांगे पाटील यांनी उल्लेख केला होता. सखे सोयरे याचा अर्थ काय आणि GR हा पूर्णपणे त्याच गोष्टीवरती डिपेंड आहे. GR मध्ये जे दुसरे मराठा बांधव आहेत त्यांच्याबद्दल काहीच भाष्य केलेलं नाहीये. GR मध्ये पूर्णपणे ज्या लोकांना याआधी ओबीसीचं ते कुणबी आरक्षण किंवा त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सखी सोयऱ्यांबद्दल बोलण्यात आलंय, त्यांच्या सखी सोयऱ्यांबद्दल भाष्य करण्यात आलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे GR आहे तरी काय, तर GR हा एक पूर्णपणे फायनल कायदा नाहीये. GR हा एक ड्राफ्ट आहे, एक मसुदा आहे. सरकारनं फक्त ही एक लेआउट तयार केलाय की जेणेकरून ह्याला एक फायनल टच देण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा 27 तारखेपासून किंवा 28 तारखेपासून लागू झालेला नाहीये. हा 16 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहे. त्यासाठी हा GR जो आहे तो ओपन करण्यात आलाय सगळ्यांसाठी. ज्यांना याच्याबद्दल काय अडचणी आहेत, ज्यांना काही सजेशन्स द्यायचे आहेत त्या सरकारला पुरवू शकतात. आणि अशाच पद्धतीनं ओबीसी वेलफेअर कमिटी जी आहे त्यांनी या GR विरुद्ध एक याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याचबरोबर ह्या GR जो आहे यात सर्व मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतंही भाष्य नाहीये. ह्यात फक्त आणि फक्त ज्या लोकांना आधी कुणबी नोंदी त्यांच्या सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र मिळालेत, त्यांच्या सखी सोयऱ्यांबद्दल भाष्य केलंय. तर सखी सोयरीची डेफिनेशन सुद्धा सरकारने केलेली आहे बघा. सखी सोयरी म्हणजे कोण, तर सर्वात महत्वाची गोष्ट सखी सोयरी ही गोष्ट लक्षात घेताना इथे फक्त पितृसत्ताक नाती जी आहेत ती लक्षात घेतली जाणार आहेत. पितृसत्ताक नाती म्हणजे ज्या बघू शकतो की पितृसत्ताक नाती याचा जास्त सरकारनं उल्लेख केलेला आहे. पितृसत्ताक नाती म्हणजे कोणती नाती, जी तुमच्या वडिलांच्या बाजूची नाती आहेत ती जास्त ग्राह्य धरली जाणार आहेत.
त्यातल्या त्यात वडिलांकडची नाती म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत. त्यातल्या त्यात सरकारनं हे खूप महत्त्वाचं सांगितलं की सजातीय विवाह हे लक्षात घेतले जाणार आहेत. म्हणजे जर तुमच्या कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल पण त्यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह झाले असतील तर त्या लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाहीये. त्याचबरोबर पितृसत्ताक नात्यांमध्ये तुम्हाला कळालं असेल पण एक उदाहरण देऊन सांगतो. जर एखादी व्यक्ती त्याला त्याचं प्रमाणपत्र किंवा त्याची नोंद सापडली कुणबीची तर त्या व्यक्तीच्या मुलालाच फक्त त्या व्यक्तीच्या मुलालाच कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबीचं जात प्रमाणपत्र मिळू शकतं. त्या व्यक्तीच्या मुलीला किंवा ज्या मुलीचं लग्न झालंय किंवा तिच्या मुलीच्या मुलांना किंवा त्यांच्या जावयांना असं कोणालाही दिलं जाऊ शकत नाही, कारण इथं फक्त आणि फक्त पितृसत्ताक नात्याचाच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की हा GR फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याही महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या GRच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यानंतर लवकरच सुनाई देखील होईल. जर कोर्टाने याच्यावरती स्टे आणला तर हा GR स्टे मध्ये राहू शकतो, म्हणजे हा ऍक्च्युअल मध्ये अंमलात आणला जाऊ शकत नाही. कारण जे ओबीसी वेलफेअर कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे GR बनवलाय सरकारनं किंवा हे जे परिपत्रक बनवले, हे ड्राफ्ट बनवलाय, हा पूर्णपणे सखे सोयरे जे आहे त्याची व्याख्या बदलली आहे किंवा त्याचं संविधानातील चुकीचं महत्व त्या अधोरेखित करतायत. तसं म्हणायला गेलं तर या ड्राफ्ट मधून सर्वसामान्य मराठा समाजाला काहीच मिळालं नाही बघा. म्हणजे ह्या ड्राफ्टमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या काढण्याच्या वेळी ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्याच पूर्णपणे विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आता पुढच्या स्टेपमध्ये मराठा समाजाचा एक सर्वे करण्यात येतोय. आपण बघितलं असेल की लवकरच हा सर्वे एंड केला जाईल. सर्वे एंड केल्यानंतर ज्या दिवशी सर्वे एंड होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेवढे सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत किंवा महानगरपालिकेचे पालिका आयुक्त आहेत त्यांनी ते प्रमाणपत्र किती सर्वेज केले आहेत ते शासनाला देणं बंधनकारक आहे. त्यानंतरच शासन निर्णय घेईल. आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितलंय की हा कायदा तयार झालाय पण हा कायदा तयार झालेला नाहीये, हा अजून हरकती मागवण्यासाठी सरकारने ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्या बातम्या देखील ऐकतोय की मनोज जरांगे पाटील हे अजूनही उपोषण करणार आहेत. त्यामुळं कारण अजूनही पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये, पण त्यांच्या या आंदोलनाला किंवा त्यांच्या चळवळीला एक यश आलं म्हणायला असं हरकत नाही. कारण जवळपास सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि त्यांना प्रमाणपत्र वाटप देखील सरकारने केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की सरकार खरंच आरक्षण देईल, हा GR खरंच कायद्यात रूपांतर होईल का, की सरकार लोकसभेची निवडणुकीपुढे लोकांना लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मराठा बांधव असतील किंवा इतर समाज बांधवांबद्दल बरोबर शेअर करा. धन्यवाद.